हॅलो विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून पेज नंबर 43 वरील हिल स्टेशन नंबर 8 आपल्याला पाहायचं आहे. प्रॉब्लेम दिलेला आहे आपल्याला. Nene and Kane are partners sharing profit and losses in the ratio of 6:4. या ठिकाणी नेने आणि काने नावाचे दोन पार्टनर आहेत आणि त्यांचा प्रॉफिट शेअरिंग रेशो जो दिलेला आहे तो काय दिलेला आहे 6:4 असा हा रेशो दिलेला आहे. फ्रॉम द फॉलोइंग ट्रायल बॅलन्स अँड ॲडजस्टमेंट गिवन बिलो प्रिपेअर ट्रेडिंग अँड प्रॉफिट अँड लॉस अकाउंट फॉर द इयर एंडिंग अँड बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. आपल्याला खाली ट्रायल बॅलन्स आणि ॲडजस्टमेंट दिलेले आहेत, त्याच्यावरनं आपल्याला तयार करायचं आहे ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ॲज ऑन दॅट डेट. कोणत्या तारखेचं? 31 मार्च 2019चं. या ठिकाणी ट्रायल बॅलन्स दिलेला आपल्याला. ट्रायल बॅलन्सच्या सुरुवातीला कॅपिटलचं बॅलन्स दिलेलं आपल्याला नेने आणि कानेंचं. त्याच्यानंतर सन्ड्री डेटर दिलेले आहेत, सन्ड्री क्रेडिटर दिलेले आहेत, रेंट दिलेले आहे आणि ब्रॅकेटमध्ये काहीतरी माहिती दिलेली आहे रेंट आणि पुढे ब्रॅकेटमध्ये लिहिलेलं आहे 10 मंथ म्हणजे 10 महिन्याचे रेंट आपल्याला या ठिकाणी दिलेली आहे. हे काय आपली हिडन ॲडजस्टमेंट, त्याला स्टार करायची आहे. स्टॉक दिलेला आहे 1/4 प्रिमायसेस म्हणजेच काय तर त्या ठिकाणी आपली जी काही कंपनी असेल त्या कंपनीच्या आजूबाजूची आपली जी काही मालमत्ता आहे, जी काही एरिया आहे त्यालाच काय म्हटलं तर प्रिमायसेस असं म्हटलं होतं. प्रिमायसेस दिलेलं आहे या ठिकाणी. सॅलरी दिलेलं आहे, डिस्काउंट आहे, मोटर व्हेहिकल दिलेलं आहे, सेल्स आहे, परचेस आहे, वेजेस आहे, ऑफिस एक्सपेन्सेस आलेलं आहे या ठिकाणी. त्याच्यानंतर ओव्हरड्राफ्ट रिटर्न्स आलेले आहेत आणि रिटर्नची अमाऊंट दिलेली आहे आपल्याला डेबिट आणि क्रेडिटला सुद्धा दिलेली आहे. त्याच्यानंतर प्रोव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे. मागच्या प्रॉब्लेममध्ये हे आलं होतं प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, याच्यावरती मी सविस्तर चर्चा केली होती. कॅश इन हँड दिलेलं आहे, प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आपल्याला. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड दिलेला आहे, कॅश ॲट बँक दिलेला आहे, इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट दिलेला आहे, ड्रॉइंग दिलेली आहे नेने आणि कानेंची. त्याच्यानंतर बॅड डेब्ट दिलेले आहेत आणि RDD दिलेली. या ठिकाणी आपल्याला प्रॉव्हिडंट फंड 1 नंबर 2 नंबर 3 आणि 4 ठिकाणी आपल्याला प्रॉव्हिडंट फंडचा काय आलेला आहे उल्लेख आलेला आहे. आता याच्या एंट्र्या आणि याची पोस्टिंग कशी होणार ते मी तुम्हाला इथं एक्सप्लेन करून सांगतो. प्रॉव्हिडंट फंड दिलेला आहे आपल्याला. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट याच्या नावात इन्व्हेस्टमेंट आहे म्हणजे याचं रेकॉर्डिंग पुढे होणार ॲसेट साईडला होणार. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन, प्रॉव्हिडंट फंडचं आपण काय दिलेलं आहे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि अमाऊंट डेबिटला आलेलं आहे. आता बघा ज्यावेळेस आपण आपल्या गावामध्ये गल्लीमध्ये शहरामध्ये गणपती उत्सव वगैरे साजरा करतो त्यावेळेस आपण काय करत असतो आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतो. त्याच्यानंतर पार्टी करत असतो, त्याच्यानंतर सहलीला जात असतो, आपण काय करत असतो आपलं कॉन्ट्रीब्युशन देत असतो. त्याच पद्धतीने प्रॉव्हिडंट फंडचं काय दिलेलं आहे कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. म्हणजे कॉन्ट्रीब्युशन या ठिकाणी हे कुठं रेकॉर्ड होणार प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी रेकॉर्ड होणार. त्याच्यानंतर प्रॉव्हिडंट फंड याची अमाऊंट आलेली आहे क्रेडिटला. हे प्रॉव्हिडंट फंड मागच्या प्रॉब्लेम सारखेच लायबिलिटी साईडला जाणार आणि इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट हे जे काही प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्ट केले होते त्याच्यावरती इंटरेस्ट मिळालेला आहे, पण मात्र याची अमाऊंट आपल्याला क्रेडिटला दिलेली आहे. क्रेडिटला दिलेले आहेत 42,000. क्रेडिटला अमाऊंट दिली म्हणजेच काय आपण ही जी लोकांची आपल्या कामगारांची आपल्या कर्मचाऱ्यांचं प्रॉव्हिडंट फंड आपण काय करत असतो कपात करत असतो आणि त्यांना रिटायरमेंट नंतर देत असतो त्यावेळेस आपल्याला हे इंटरेस्ट सुद्धा त्यांना द्यायचं आहे. म्हणून या ठिकाणी या प्रॉव्हिडंट फंडमध्ये हे इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड काय होणार या ठिकाणी ऍड होणार. काय होणार ऍड होणार. अशा पद्धतीने आपलं ट्रायल बॅलन्स आपण बघितलं. पुढे ट्रायल बॅलन्सच्या खाली आपल्याला ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत. 5 ॲडजस्टमेंट दिलेल्या आहेत आपल्याला आणि एक हिडन ॲडजस्टमेंट. अशा टोटल 6 ॲडजस्टमेंट आपल्याला या ठिकाणी या प्रॉब्लेममध्ये सॉल्व्ह करायचे आहे. पहिली ॲडजस्टमेंट दिली आपल्याला क्लोजिंग स्टॉकची. याचे 2 इफेक्ट येतात. आउटस्टँडिंग वेजेस 3,000 आणि सॅलरी दिलेली आहे 2,000. सॅलरी आणि वेजेस
वरती एक एक स्टार आपल्याला या ठिकाणी करावी लागणार आहे. सॅलरीची अमाऊंट प्रिमाइसेसच्या खाली दिलेली आहे, त्याला एक स्टार करायचं आहे. त्याच्यानंतर वेजेसची अमाऊंट परचेसेसच्या खाली दिलेली आहे, त्याला पण एक आपल्याला स्टार करायचं आहे. पुढे डेप्रिशिएशन मोटर व्हेविकल आपली जी काही ऍसेट आहे त्या ऍसेट वरती आपल्याला काय द्यायचं आहे, डेप्रिशिएशन द्यायचं आहे. मोटर व्हेविकलला एक स्टार या ठिकाणी करायचं आहे. त्याच्यानंतर पुढे 5 नंबरची ऍडजस्टमेंट, काने विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर पर्सनल यूज. काने नावाचा जो काही पार्टनर आहे यांनी पर्सनल यूज साठी काय केलेला आहे, 6,000 रुपयाचा जो काही माल आहे गुड्स मधला आहे, 6,000चा माल काय केलेला आहे, विड्रॉल केलेला आहे. याचे सुद्धा आपल्याला काय करावं लागणार आहे, 2 इफेक्ट करावे लागणार आहे. अशा पद्धतीने आपल्या ऍडजस्टमेंट दिलेल्या आहेत आणि ट्रायल बॅलन्स आपण दिलेला आहे. ट्रायल बॅलन्सचे आपण काय करून घेतल्या, स्टार करून घेतला. पुढची स्टेप, हे जे ट्रायल बॅलन्स आहे हे ट्रायल बॅलन्स आता आपल्याला काय करायचं आहे, पोस्टिंग करायचं आहे. पोस्टिंग म्हणजेच काय, हे जे सगळे घटक त्यांच्या ठरलेल्या जागेवरती त्यांच्या अकाउंटला किंवा बॅलन्स शीटला आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. तर चला करूया. या ठिकाणी पोस्टिंग करण्याच्या अगोदर आपण ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटला काही घटक आपण लिहून घेतो, ते आपल्याला लिहायचे आहे. ट्रेडिंगच्या डेबिटला काय लिहितो आपण, टू ओपनिंग स्टॉक, त्याच्याच खाली टू परचेसेस, त्याच्या खाली लेस परचेस रिटर्न. क्रेडिटला बाय सेल्स, त्याच्याच खाली लेस सेल्स रिटर्न. आणि ट्रेडिंगच्या क्रेडिटला शेवटून 2 नंबरच्या लाईनवरती लिहायचं आहे, बाय क्लोजिंग स्टॉक. पुढे प्रॉफिट अँड लॉसला पण आपण काहीतरी 4-5 लाईनीमध्ये लिहून घेतो, ते लिहायचं आपल्याला टू RDD, त्याच्याच खाली ओल्ड बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू बॅड डेब्ट्स, त्याच्याच खाली ॲड न्यू RDD, त्याच्या खाली एक लाईन सोडून लेस ओल्ड RDD. हे सगळं लिहून घेतल्यानंतर आपल्याला काय करायची, आता पोस्टिंग करायची आहे. ट्रायल बॅलन्सचे पहिला घटक दिलेला आपल्याला कॅपिटलचं बॅलन्स, कॅपिटलला क्रेडिट बाय बॅलन्स ब्रॉट डाऊन, नेणे 15 लाख रुपये आणि काने 10 लाख रुपये. ही अमाऊंट ऐकून असं वाटतंय की आता खरं काहीतरी आपण बिझनेसचं काय करतोय, त्या ठिकाणी रेकॉर्डिंग करतोय. नाही तर आतापर्यंतची अमाऊंट कशी होती, 40,000, 50,000, 80,000, 1 लाखाच्या आतमध्ये कॅपिटलचं बॅलन्स. आता बघा, इतक्या छोट्या अमाऊंट आपल्याला का दिलेल्या असतात. 11वी आणि 12वीला आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना पेपराच्या वेळेस कॅल्क्युलेटर हे अलाउ नसतं आणि म्हणून आपल्याला छोट्या अमाऊंट दिलेल्या असतात. पण 12वी पास झाल्यानंतर आपण फर्स्ट इयर पासून, ज्यावेळेस आपण बीकॉमच्या पहिल्या वर्षाला ऍडमिशन घेत असतो, त्या वर्षापासून आपल्याला जे काही मॅन्युअली जे काही साधं जे काही कॅल्क्युलेटर आहे ते कॅल्क्युलेटर आपल्याला अलाउ असतं आणि मग त्यावेळेस आपल्याला खूप साऱ्या मोठमोठ्या अमाऊंट त्या ठिकाणी दिलेल्या असतात. हे कारण आहे की आपल्याला कमी अमाऊंट का दिलेल्या असतात, तर आपल्याला कॅल्क्युलेटर अलाउ नसतं. पुढे सन्ट्री डेटर ॲसेट साईडला सन्ट्री डेटर्स अमाऊंट इनर कॉलम 4.5 लाख रुपये, 4,50,000. क्रेडिटर लायबिलिटीला एक 3-4 लाईन सोडून
सन्ड्री क्रेडिटर्स अमाउंट 3 लाख रुपये. आउटर कॉलम रेंट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू रेंट अमाऊंट. इनर कॉलम हिडन ॲडजस्टमेंट आहे म्हणून इनर कॉलम. स्टॉक ओपनिंग स्टॉक आहे 1/4 दिलेलं आहे तिचं तारीख म्हणून ओपनिंग स्टॉक आहे. अमाऊंट 1 एप्रिलचा स्टॉक म्हणजेच ओपनिंग स्टॉक. अमाऊंट 5,35,500. प्रिमायसेस ॲसेट आहे आपली. सन्ड्री डेटरवरती 2 स्टार म्हणून 3 ते 4 लाईन सोडून द्यायचं आहे प्रिमायसेस. प्रिमायसेसची अमाऊंट 8,50,000 आउटर कॉलम. पुढे सॅलरी खर्च आहे. खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला रेंटच्या खाली 1 लाईन सोडून टू सॅलरीज. अमाऊंट इनर कॉलम ॲडजस्टमेंट आहे 50,000 इनर कॉलम. डिस्काउंट डेबिटला पण अमाऊंट आलेली आहे आणि क्रेडिटला पण आलेली आहे. एक डिस्काउंट याच्यातला आपल्याला मिळालेला आहे, एक डिस्काउंट आपल्याला आपण दिलेला आहे. डेबिटला जो डिस्काउंटची अमाऊंट दिलेली आहे तो आपण काय दिलेला आहे, दिलाय. आपण दिलाय, डिस्काउंट दिला. आपलं काय झालं, नुकसान झालं. डेबिट साईडला प्रॉफिट अँड लॉसच्या टू डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलम 800 रुपये आपण दिला आहे, खर्च आहे, आपलं नुकसान आहे. त्याच्यानंतर एक डिस्काउंट 950 रुपये क्रेडिटला आलेला आहे, म्हणजे तो आपल्याला मिळालेला आहे. मिळालेला आहे आपला फायदा आहे. फायदा आहे नफा फायदा प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला आहे. 1 लाईन सोडून बाय डिस्काउंट अमाऊंट आउटर कॉलम 950 रुपये. मोटर व्हेहिकल ॲसेट आहे आपली, प्रॉपर्टी आहे. प्रिमायसेसच्या खाली मोटर व्हेहिकल अमाऊंट इनर कॉलमला ॲडजस्टमेंट आहे 3,70,000. 3,70,000 जुनी 4 व्हीलर असेल. सेल्स ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्स अमाऊंट इनर कॉलमला 8,40,500. परचेसेस ट्रेडिंगच्या डेबिटला इनर कॉलमला लिहायचे 6,40,500. वेजेस ट्रेडिंगच्या डेबिटला टू वेजेस अमाऊंट इनर कॉलम 10,000 रुपये. ऑफिस एक्सपेन्सेस खर्च आहे, याच्या नावातच खर्च आहे. खर्च नुकसान प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू ऑफिस एक्सपेन्सेस अमाऊंट आउटर कॉलमला 20,000 रुपये. बँक ओव्हरड्राफ्ट कर्ज, छोट्या स्वरूपाचं कर्ज देणे आपलं. देण्याची साईड लायबिलिटी साईड. बँक ओडी बँक ओव्हरड्राफ्ट अमाऊंट 1,50,000 आउटर कॉलम. त्याच्यानंतर रिटर्न्स, या ठिकाणी रिटर्न्सच्या 2 अमाऊंट आलेल्या आहेत. मागच्या व्हिडिओमध्ये याचं मी फुल एक्सप्लेनेशन केलं होतं. परचेसची अमाऊंट कुठं असते, डेबिटला, तर परचेस रिटर्न कुठं असतात, क्रेडिटला. म्हणजे या ठिकाणी क्रेडिटची जी काही अमाऊंट आहे 3,500 हे कोणते रिटर्न्स आहेत, परचेस रिटर्न आहे. परचेसच्या खाली लिहा ट्रेडिंगच्या डेबिटला 6,40,500च्या खाली लिहायचं आहे 3,500. त्याच्यानंतर सेल्स कुठं असतात, क्रेडिटला असतात, ट्रायल बॅलन्सच्या क्रेडिटला. आणि सेल्स रिटर्न कुठं असतात,
ट्रायल बॅलन्सच्या डेबिट साईडला, म्हणजे डेबिटची जी अमाऊंट आहे 5,500 हे काय आहे, सेल्स रिटर्न लिहिले आपण इथं. 8,40,500च्या खाली लिहायचं आहे 5,500. या ठिकाणी अनरेकॉर्डेड सेल परचेस झालेलं नाही आहे, म्हणून आपण या ठिकाणी वजाबाकी करून अमाऊंट बाहेर लिहू शकतो. परचेसेसची अमाऊंट या ठिकाणी 6,40,500 मायनस 3,500, 500 कट 40,000 मधनं 3,000 गेले 37,000, अमाऊंट बाहेर 6,37,000. परचेसेसची अमाऊंट दिली आपल्याला 6,40,500 मायनस 3,500, यांची वजाबाकी केली तर अमाऊंट येणार 6,37,000 बाहेर. त्याच्यानंतर सेलची अमाऊंट दिलेली आहे 8,40,500, त्याच्यातनं 5,500 मायनस केले तर अमाऊंट येणार 8,35,000 बाहेर. पुढे आपल्याला दिलेलं आहे प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट, याचं एक्सप्लेनेशन केलेलं आहे मी. कुठे येणार, ॲसेट साईडला मोटर व्हेकलच्या खाली एक लाईन सोडून. प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट अमाऊंट 8 लाख रुपये, आउटर कॉलम. त्याच्यानंतर कॅश इन हँड तिथंच ॲसेट साईडला अमाऊंट 40,000 रुपये, आउटर कॉलम. प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऑफिस एक्सपेन्सेसच्या खाली टू प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रीब्युशन अमाऊंट 1 लाख रुपये, आउटर कॉलम. पुढे प्रॉव्हिडंट फंड लायबिलिटी साईडला बँक ओव्हरड्राफ्टच्या खाली प्रॉव्हिडंट फंड अमाऊंट इनर कॉलमला 2,80,000. कॅशेड बँक ॲसेट आहे आपली, कॅशेड बँक म्हणजेच बँक बॅलन्स. कॅशेड बँक अमाऊंट 2 लाख रुपये, आउटर कॉलम. इंटरेस्ट ऑन प्रॉव्हिडंट फंड इन्व्हेस्टमेंट प्रॉव्हिडंट फंड मध्ये ऍड $42,000 अमाऊंट. 42,000च्या खाली आडवी रेष, टोटल बाहेर 8 आणि 4 12, हातच्याला 1 2 आणि 1 3, 3,22,000. पुढे ड्रॉइंग दिलेली आहे. ड्रॉइंग मुळे काय होतं, कॅपिटल कमी होतं. टू ड्रॉइंग अकाउंट नेने 20,000, काने 15,000. त्याच्यानंतर बॅड डेब्ट्स आणि आरडीडी कोणते आहे, ते ओल्ड आहेत. ओल्ड बॅड डेब्ट्स प्रॉफिट अँड लॉसला या ठिकाणी ओल्ड बॅड डेब्ट्स अमाऊंट इनर कॉलमला 3,350 आणि आरडीडी 3,700. या ठिकाणी आपली पोस्टिंग झालेली आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आहे. पहिली ॲडजस्टमेंट सॉल्व्ह करायची आपल्याला. पहिली ॲडजस्टमेंट आहे क्लोजिंग स्टॉक. क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट. ट्रेडिंगच्या क्रेडिटला अमाऊंट आहे क्लोजिंग स्टॉकची 3,60,000, आउटर कॉलम. सेकंड इफेक्ट ॲसेट साईडला कॅशेड बँकच्या खाली लिहायचं आहे क्लोजिंग स्टॉक
अमाऊंट 3,60,000. त्याच्यानंतर आउटस्टँडिंग वेजेस अँड सॅलरी. वेजेस आहेत ट्रेडिंगच्या डेबिटला वेजेस काय करतात, आउटस्टँडिंग काय करतात, ऍड करतात. ऍड आउटस्टँडिंग किती अमाऊंट आहे, 3,000. 10,000च्या खाली 3,000, 3,000च्या खाली आडवी रेष, दोघांची टोटल बाहेर. ऍड सांगितले म्हणून ऍड. बरेच विद्यार्थी इकडे लिहितात ऍड, तिकडे करतात लेस. बऱ्याचदा इकडे लिहितात लेस, तिकडे करतात ऍड. नियम माहीत असतात, कॅल्क्युलेशन पण बरोबर असतात, पण ऍड आणि लेसच्या चक्करमध्ये विद्यार्थी मार्क गमवून बसतात. या ठिकाणी व्यवस्थित लक्ष द्यायचंय. त्याच्यानंतर सॅलरी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिलंय सॅलरी, त्याच्या खाली लिहायचंय ऍड आउटस्टँडिंग अमाऊंट 2,000 रुपये. 50,000 प्लस 2,000 52,000 बाहेर. या वेजेसचा आणि सॅलरीचं आउटस्टँडिंग देणं आहे आपलं, द्यायचं आहे आपल्याला. देण्याची साईड लायबिलिटी साईड, बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला लिहायचंय आउटस्टँडिंग. खालच्या ओळीवरती वेजेस, त्याच्याच खाली सॅलरीज. वेजेसची अमाऊंट आहे 3,000, सॅलरीची अमाऊंट आहे 2,000, दोघांची टोटल बाहेर 5,000. त्याच्यानंतर डेप्रिशिएशन मोटर व्हेहिकल. मोटर व्हेहिकलवरती डेप्रिशिएशन आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. वर्किंग नोट. एक नंबर, डेप्रिशिएशन ऑन मोटर व्हेहिकल. मोटर व्हेहिकलची अमाऊंट किती आहे, 3,70,000. 3,70,000 वरती मोटर व्हेहिकलवरती डेप्रिशिएशन किती द्यायचं आहे, 5%. 3,700 गुणिला 5, 0 0. शून्याला कोणत्याही संख्येने गुणलं उत्तर काय तर 0, म्हणून 5 गुणिला 0, 5 गुणिला 0, 0 0. पुढे 7 गुणिला 5, 7 5 35, अच्छाला 3, 5 त्रिक 15, 15 16 17 18, 18,500. खूप डिटेलमध्ये तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतोय, कोणाचंही कॅल्क्युलेशन चुकायला नको. 18,500 मोटर व्हेहिकलवरती डेप्रिशिएशन काय करतात, प्रॉपर्टी मधून लेस करतात. मोटर व्हेहिकल मधून लेस करा, लेस डेप्रिशिएशन ॲट 5%, अमाऊंट 18,500. $3,70,000 मायनस 18,500, 3,51,500 एवढी अमाऊंट येणार. $3,51,500 बाहेर. पुढे डेप्रिशिएशन, प्रॉपर्टी कमी झाली, नुकसान झालं. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, प्रोव्हिडंट फंड कॉन्ट्रिब्युशनच्या खाली टू डेप्रिशिएशन ऑन मोटर व्हेहिकल अमाऊंट 18,500 आउटर कॉलम. त्याच्यानंतर पुढची ऍडजस्टमेंट दिलेली आपल्याला 4 नंबरची, राईट ऑफ बॅड डेब्ट्स 5,000 रुपये अँड प्रोव्हाइड फॉर RDD ॲट 5% सन्ट्री डेटर. आपल्याला या ठिकाणी सन्ट्री डेटरवरती बॅड डेब्ट्स आणि RDD कॅल्क्युलेट करायला सांगितले. सन्ट्री डेटर कुठं आहे, ॲसेट साईडला सन्ट्री डेटर लेस बॅड डेब्ट्स आणि RDD नेहमी काय करतात, लेस करतात. लेस बॅड डेब्ट्स किती करायचे, 5,000 रुपये. 4,50,000च्या खाली 5,000 अमाऊंट
4,45,000 त्याच्यावरतीच लेस RDD ॲट 5%, 4,45,000वरती 5% RDD कॅल्क्युलेट करायची आपल्याला. वर्किंग नोट नंबर 2, RDD ऑन सन्ड्री डेटर्स. सन्ड्री डेटर्सची अमाऊंट किती आहे आपल्याकडे? 4,45,000. 4,45,000 इंटू 5%, 5/100. कॅल्क्युलेशन 0 गायब, 0 कॅन्सल. अमाऊंट उरलेली आहे 4,450 गुणिला 5. यांचा गुणाकार केला 0 गुणिला 5 0, 5 गुणिला 5 25, आजच्याला 2, 5 गुणिला 4 20, 20 आणि 2 22, आजच्याला परत 2, 5 गुणिला 4 20 आणि परत 2, 22,250. एवढं काय आलेलं आपलं RDD आलेलं आहे. RDD लेस करा, सन्ड्री डेटर मधनं लेस 22,250. 22,250. 4,45,000 मायनस 22,250. अमाऊंट बाहेर येणार 4,22,750. 4,22,750. याचा सेकंड इफेक्ट कोणती RDD आहे? ही आहे न्यू RDD, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहायचं आहे आपल्याला. या ठिकाणी लिहिलंय आपण RDD 22,250 रुपये. त्याच्यानंतर 5 नंबरची ऍडजस्टमेंट, काने विड्रॉ गुड्स ऑफ ₹6,000 फॉर पर्सनल यूज. काने अजून काय करून घेऊन गेला? आपल्या कंपनीमधनं माल घेऊन गेलेला आहे. कोणत्याही मार्गाने माल जात असेल, पहिला इफेक्ट पुढे येत असतो ट्रेडिंगच्या क्रेडिटला. बाय गुड्स विड्रॉन बाय काने. किती रुपये किमतीचा माल घेऊन गेलेला आहे? 6,000 रुपये. आउटर कॉलमला लिहायचे 6,000 रुपये. त्याच्यानंतर याचा सेकंड इफेक्ट, पार्टनर कॅपिटलला 2 ॲडिशनल ड्रॉइंग काने 6,000 रुपये. इथं आपल्या ट्रायल बॅलन्स खालील ज्या काही ऍडजस्टमेंट आहे त्या आपण काय केलेल्या आहेत? सॉल्व्ह केलेल्या आहेत. पुढे आपली एक हिडन ऍडजस्टमेंट आपल्याला दिलेली आहे. ती कोणती? या ठिकाणी प्रॉब्लेम मध्ये आपल्याला दिलेलं आहे रेंट दिलेला आहे आणि त्याच्या पुढे काहीतरी 10 मंथ दिलेलं आहे. म्हणजेच काय तर रेंटची जी अमाऊंट आहे ही 10,000 रुपये. हे काय केलेली आहे? फक्त 10 महिन्याची पेड केलेली आहे. आणि तुम्हाला मी मागच्या व्हिडिओमध्ये, मागच्या उदाहरणामध्ये तुम्हाला सांगितलं होतं की आपण काय करत असतो, 1 एप्रिल ते 31 मार्च 12 महिन्याचं आपण कॅल्क्युलेशन करत असतो. या ठिकाणी 12 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलंय का? नाही. या ठिकाणी 10 महिन्याचं कॅल्क्युलेशन केलंय. म्हणजे किती महिन्याचं कॅल्क्युलेशन बाकी आहे? 2 महिन्याचे. म्हणजे 2 महिन्याचे पैसे आपले द्यायचे बाकी आहे. इथंच तुम्हाला कॅल्क्युलेशन करून दाखवतो. 2 महिन्याचे आपल्याला पैसे द्यायचे. 2 महिन्याचे किती पैसे द्यायचे आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही. त्याच्या अगोदर आपल्याला महिन्याला किती पेड केलेली आहे ते आपल्याला कॅल्क्युलेट करावं लागणार आहे. बघा, एकूण रक्कम किती पेड केलेली आहे? 10,000. किती महिन्याची ती? 10 महिन्याची. 0 कॅन्सल. म्हणजे एका महिन्याला किती आले? 1,000 रुपये. एका महिन्याला 1,000. तर 2 महिन्याला किती? 1,000 गुणिला 2 बरोबर 2,000. म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं आहे? 2,000 आउटस्टँडिंग आपलं राहिलंय. आउटस्टँडिंग काय करतात? ऍड करतात प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला.
रेंटच्या खाली लिहायचंय ऍड आउटस्टँडिंग 10,000च्या खाली लिहायचे 2,000. 2,000च्या खाली आडवी रेष टोटल बाहेर 12,000. आउटस्टँडिंग द्यायचं बाकी आहे, देण्याची साईड लायबिलिटी साईड या ठिकाणी आउटस्टँडिंग रेंट अमाऊंट 2,000 रुपये आउटर कॉलमला. इथं आपली पोस्टिंग करून झालेली आहे आणि ऍडजस्टमेंट सॉल्व्ह करून झालेली आहे. आता या ठिकाणी आपल्याला प्रॉब्लेमचं काय करायचं, बॅलन्सिंग करायचंय, टॅली करायचंय. टॅली करण्यासाठी अकाउंट काय करतो आपण, क्लोज करतो. सिंगल डबल लाईन मध्ये सर्वात आधी कोणतं अकाउंट क्लोज होतं, ट्रेडिंग अकाउंट. ट्रेडिंग अकाउंटची डेबिट आणि क्रेडिटची टोटल सिंगल डबल लाईन मध्ये क्लोज केली. पुढची स्टेप काय आहे, ट्रेडिंगची डेबिटची आणि क्रेडिटची टोटल घ्यायची आहे. कोणती टोटल जास्त येईल ते पाहायचंय आणि बेस मानायचा आहे. या ठिकाणी क्रेडिटची टोटल आलेली आहे ट्रेडिंगच्या 12,01,000 रुपये आणि डेबिटची टोटल आहे 11,85,500. या ठिकाणी ट्रेडिंगची क्रेडिटची टोटल आहे 12,01,000 आणि ट्रेडिंगच्या डेबिटची टोटल आहे 11,85,000. क्रेडिटची टोटल मोठी आहे म्हणून तोच बेस घ्यायचा आहे. आधी क्रेडिटला लिहायचंय 12,01,000, डेबिटला लिहायचंय 12,01,000. या 12,01,000 मधनं 11,85,500 मायनस करायचंय, त्याला नाव द्यायचंय टू ग्रॉस प्रॉफिट. याची वजाबाकी केली, उत्तर येणार 15,500. ट्रेडिंगच्या डेबिटला फरक आलेला आहे, तो ट्रान्सफर होणार प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला एक लाईन सोडून लिहिली आपण, त्या ठिकाणी लिहायचं आपल्याला बाय ग्रॉस प्रॉफिट अमाऊंट बाहेर 15,500. त्याच्यानंतर आपल्याला प्रॉफिट अँड लॉस क्लोज करायचं आहे. त्याच्या अगोदर इनर कॉलमला काही अमाऊंट आहे का ते चेक करायची आपल्याला. इनर कॉलमला आरटीडीची अमाऊंट आहे, ती आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. या ठिकाणी सन्ड्री डेटर मधनं लेस बॅड डेब्ट्स 5,000 याचा सेकंड इफेक्ट आपला राहिलेला आहे, तो आपल्याला द्यायचा आहे प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला ऍड न्यू बॅड डेब्ट्स म्हणून 5,000. या तिघांची टोटल आता करायची आपल्याला 3,350 प्लस 5,000 प्लस 22,550. याची तिघांची जर समजा आपण टोटल केली तर अमाऊंट येते आहे 30,600. या 30,600 मधून आपल्याला काय करायचं, लेस ओल्ड आरडीडी आपल्याला काय करायची आहे, मायनस करायची आहे 3,700. अमाऊंट येणार 26,900. आता आपल्याला प्रॉफिट अँड लॉस अकाउंट काय करायचं आहे, क्लोज करायचं आहे. सिंगल डबल लाईन मध्ये या ठिकाणी प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला दोन अमाऊंट आहे 15,500 आणि 950 रुपये. पण मात्र प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला या ठिकाणी भरपूर साऱ्या अमाऊंट आहेत. म्हणजे या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला प्रॉफिट अँड लॉसची जी अमाऊंट आहे ती जास्त आलेली आहे आणि क्रेडिटची अमाऊंट कमी आलेली. म्हणजेच काय, तर या ठिकाणी खर्च जास्त झालेला आहे आणि इन्कम कमी झालेलं आहे. या ठिकाणी या प्रॉब्लेम मध्ये आपल्याला काय झालेलं आहे, नेट लॉस झालेला आहे. डेबिटची टोटल जास्त आहे, या ठिकाणी डेबिटची टोटल जास्त आहे. डेबिट साईडला लिहायची आहे डेबिटची टोटल 2,30,200
क्रेडिटला लिहायचंय 2,30,200. वरती फरक आहे, त्या फरकाला नाव द्यायचंय बाय नेट लॉस. आणि तो लॉस वाटायचा आहे कोणाला? दोघं पार्टनर कोण आहेत ते? नेने आणि काने. नेने आणि काने यांना तो लॉस वाटायचा आहे. या ठिकाणी डेबिटची अमाऊंट किती आलेली आहे? खर्च झालेला आपल्याला 2,30,200. त्याच्यामधनं प्रॉफिटची अमाऊंट 15,500 आणि 950 मायनस केली तर फरक येणार 2,13,750. 2,13,750. हे 2,13,750 ची वाटप आपल्याला कशी करायची आहे? त्या ठिकाणी रेशो दिलेला आहे आपल्याला. काय रेशो दिलेला आहे? 6:4. म्हणजेच काय तर आपला जो काही नेणे असेल त्याला झालेल्या लॉस मधनं 6 भाग आणि कानेला किती द्यायचे? 4 भाग द्यायचे. करूया या ठिकाणी कॅल्क्युलेशन. नेट लॉस वर्किंग नोट नंबर 3. सुरुवातीला नेने रेशो दिलेला आपला 6:4. नेने यांची आपल्याला जो काही लॉस झालेला आहे तो लॉस झालेला आहे 2,13,750. 2,13,750 चे किती भाग करायचे? 10 भाग करायचे. 10 का? कारण 6 भाग कोणाला मिळणार आहे? नेनेला. आणि 4 भाग कोणाला मिळणार आहे? कानेला. म्हणजेच काय झालेल्या लॉसचे 10 भाग करायचे. समान 10 भाग करायचे. त्याच्यातले 6 भाग नेनेला द्यायचे आणि त्याच्यातले 4 भाग कोणाला द्यायचे? कानेला द्यायचे. हा त्याचा अर्थ होतो. 6/10. इथं 0 कॅन्सल. अमाऊंट उरली 21,375 गुणिला 6. 21,375 गुणिला 6 गुणाकार जर केला तर अमाऊंट येणार 1,28,250. 1,28,250 कोणाला मिळणार? नेने यांना मिळणार. त्यांच्या वाटेवर जाणार आहे हा 1,28,250 चा लॉस कोण सहन करणार? नेने करणार. आणि काने किती करणार? मग सेम याच पद्धतीचं कॅल्क्युलेशन. 2,13,750 गुणिला 4 भागीला 10. 0 कॅन्सल. 21,375 गुणिला 4 यांचा गुणाकार जर केला तर अमाऊंट येणार 85,500. 85,500 एवढा लॉस कोणाला मिळणार आहे? कानेला सहन करावं लागणार आहे. आणि नेने यांना 1,28,250. याची पोस्टिंग करूया प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला. प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला नेने यांना 1,28,250 आणि काने यांना 85,500. हा जो लॉस आहे त्या लॉसचं आपण काय केलं? वाटप या ठिकाणी केलं. पुढे हा जो काही लॉस आहे प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला फरक आलेला आहे. हा ट्रान्सफर कुठं होणार? पार्टनर्स कॅपिटलच्या डेबिटला. आतापर्यंत आपण प्रॉफिट बघत होतो, या ठिकाणी लॉस झालेला आहे. प्रॉफिट अँड लॉस पार्टनरच्या कॅपिटलला टू प्रॉफिट अँड लॉस अकाउंट ब्रॅकेटमध्ये लिहा नेट लॉस. नेने 1,28,250 आणि काने 85,500. इथं सिंगल डबल लाईन मध्ये पार्टनर कॅपिटल अकाउंट क्लोज करायचं आहे.